सुख वाटे हे चिठाई, सुख वाटे हे चिठाई, बहुपाई संतांचे मनवोनी केला वास, नाही नाशे ठाई. न करवे हाला चाली, निवारली चिंता हे, म्हणून केला वास, नाही नाशे ठाई. तुका म्हणे निवेतनु, तुका म्हणे निवेतनु, रजकनु लागता, म्हणून केला वास, नाही नाशे ठाई. विठाला 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 पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, तुसारे चरण संताची 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 संताची, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची संताची कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभीर. सुख वाटे हे चिठाई, बहुपाई संतांचे. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ सकल संत शिरोमणी भक्त कल्याण मूर्ती सचितानंद स्वरूप
संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा सगळ्यांच्या पाठातील परिचयातील संत पुराणी प्रासादिक अभंग आजच्या या सेवेकरता निवडलेला आहे. गेवराई तालुक्यातील एक आपलं छोटंसं गाव राजपिंपरी, आणि ह्या गावामध्ये आपण गेली तब्बल 91 वर्ष, म्हणजे शतक पूर्ती करता फक्त 9च वर्ष बाकी आहे आता तुमची. 91 वर्ष आपण या ठिकाणी कैवल्य सम्राट चक्रवर्ती ज्ञानोबाराय आणि वैकुंठवासी प्रातस्मरणीय पूजनीय सखाराम महाराज या दोन महात्म्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सोहळ्याच्या निमित्तानं आणि पूजनीय वैकुंठवासी सखाराम महाराजांच्या पुण्यस्मरणार्थ या दोन्हीचा समन्वय साधून, कारण दोघांची तिथी एका दिवसाच्या फरकावर आहे. मला आदरणीय आमचे परमस्नेही जोशी महाराजांनी त्याची कल्पना दिली की कार्तिक वद्य त्रयोदशी हा ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळ्याचा दिवस, आणि लगेच दुसऱ्या दिवशी चतुर्दशीला वैकुंठवासी सखाराम महाराजांच्या पुण्यतिथीचा सोहळा. ह्या दोन्हीचा समन्वय, काही योग सहज येतात. 6व्या अध्यायामध्ये सहज योगाचं वर्णन ज्ञानोबारांनी सुंदर केलं आहे की संजयाचं बोलणं आहे. संजय वाचमध्ये आपण सगळे ज्ञानेश्वरीचे वाचक आहात. 6व्या अध्यायामध्ये कवी ज्ञानोबारांनी टाकली, सहज ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायणे, की तेच अवसरे पाहुणे पातलो आम्ही. की हा एखाद्या वेळेस सहज योग येतो की ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधीचा सोहळा आणि त्यातच वैकुंठवासी प्रातस्मरणीय सखाराम महाराजांचा सोहळा यावा, की ह्या ज्ञानोबारायांच्या उक्तीप्रमाणे की अर्जुन म्हणतो, संजयाचं बोलणं आहे. संजय म्हणतोय की मेजवानी अर्जुनाकरता केली. कोणाकरता केली? मेजवानी भगवंतानी गीतामृताची अर्जुनाकरता केलेली आहे. त्या ठिकाणी संजय म्हणतो मी सहज आलो, सहज पाहुणा यावा, की एखाद्याच्या घरामध्ये आवडता पाहुणा यावा. आवडता म्हणजे जावाईच यावा, बरं का. जावाई आणि महाराज आल्यावर वेगळाच बेत असतो. जावाई आलेला आहे आणि मोठा जावाई, ज्ञानोबाने सुंदर रूपक केले त्याचं. मोठा जावाई आलेला आहे आणि त्याच्याकरता ऋतुकुल्ल्या मधुकुल्ल्या सगळं केलं आहे. बासुंदी केलेली आहे, त्याच्यामध्ये अगदी ड्रायफ्रूट भरपूर टाकलेलं आहे, काजू बदाम मनुके. आणि आमच्या पंढरपूरला आला तर मंगळवेढे करायची बासुंदी खा एकदा, त्या पद्धतीची बासुंदी केलेली आहे. सगळे पदार्थ ऋतुकुल्ल्या मधुकुल्ल्या केले. कोणाकरता? थोरल्या जावायाकरता. आणि धाकटा जावाई न बोलवता सहज फेरफटका मारून कोणीकडे तरी गावाला निघाले तर सहज सासरवाडीवरून जातोय तर भेट देऊन जावं म्हणून अचानक गेलेला. मग त्या सासऱ्याचा आनंद द्विगुणित होतो. मेजवानी थोरल्या जावायाकरता केली, पण सहजच धाकटा जावाई अचानक आला तर तो आनंद द्विगुणित होतो. तसं ज्ञानोबारायांचा हा संजीवन समाधी सोहळा असताना त्या सोहळ्यामध्ये वैकुंठवासी सखाराम महाराजांचा सोहळा व्हावा, हाचाच योग आहे, सहज आलेला योग आहे. आणि त्या योगाच्या निमित्तानं आपण हा अतिशय भव्य आणि दिव्य गावाच्या मानानं खूप मोठा सोहळा आहे. गाव छोटंच आहे. आम्हाला कधी महाराष्ट्रभर फिरणारी मंडळी आहे. मोठं गाव असतं, मोठं मंडप असतो, पण लोकच नसतात तिथं. आज मला वाटतं हा मंडप पण तुमचा कमी पडतो आहे आणि अशीच परिस्थिती असली पाहिजे. असो म्हणून मी पहिल्यांदा आपण 91 वर्ष हे टिकवलं आहे, याबद्दल आपल्या या छोट्याशा गावाला मी मनापासून जोशी महाराज धन्यवाद देतो. कारण एखादा नियम आपण करतो पण टिकवण्याकरता भगवंताची कृपा लागते. बरं, भगवंताच्या कृपेशिवाय तो टिकत नाही. भाव पण निर्माण होतो नाही अशातला भाग.
आणि हा धोका तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांना आहे असं नाही, तर जगद्गुरू तुकोबाराय नामदेवरायांच्या सारख्यांना सुद्धा धोका वाटत होता. तुकोबाराय सुद्धा देवाला म्हणतात, देवा तुझ्याविषयी माझा भाव निर्माण झालेला आहे, पण तो टिकला पाहिजे बरं भाव. उपजला भाऊ तुमचे कृपे सिद्धी जाऊ. भगवंताच्या कृपेशिवाय सिद्धीला जात नाही. किंवा नामदेव महाराज म्हणतात, आम्ही नेम केलाय पण तो टिकवणं तुझ्या हातात आहे. नामा म्हणे केशव राजा आणि केला नेम तसा तुमचा 91 वर्ष नेम चालवलाय बरं. आमचे वडील एक गोष्ट सांगायचे, एखादी गोष्ट तुम्ही नेमाने केली ना तर फळ त्याला मिळतंच महाराज, एक दिवस फळ मिळतं. तर ते गोष्ट अशी सांगायची, एक मनुष्य होता, त्याचा धंदा मासे पकडण्याचा होता बरं का. मासे पकडण्याचा धंदा होता, त्याच्या वाट्याला आलेलं काम होतं ते करत होता नाही का. आमचे सजन कसाई मांस विकत होते, त्यांचा धंदा होता सजन कसाईचा मांस विकणं. आणि ते मांस विकण्याकरता मदत पांडुरंग परमात्मा करत होते. सजन कसाईचा स्वभाव सरळ मार्गी होता, काही नाही, लोक फसवायचे त्यांना. आबंड केलेलं काटा असायचा, ते हे करचं तिकडे करायचे, पण पांडुरंगाला ते सहन व्हायचे नाही. ते स्वतः यायचे आणि बरोबर माफ करून द्यायचे त्याला. म्हणजे मला हे का सांगायचं, सजन कसा या विकू लागे मांस माळ्या सावत्या. आपल्याला माहीत आहे आपण सगळी बहुश्रुत मंडळी आहे. अशा गावामध्ये मला कीर्तन करायला आवडतं बरं. काही लोकांना पाठांतर थोडंफार तरी आहे बरं का. काही गावामध्ये आम्ही गेलो तर लोक म्हणतात, तुम्हाला काय सांगायचं आहे ते तुम्ही सांगा आणि काय म्हणायचं आहे ते तुम्हीच म्हणा. असो. आणि असे सजन कसाई मांस विकणारे होते. असा एक ग्रस्त त्याचं मासे पकडणे धंदा होता, पण त्याचा एक नियम होता, पहिला गळाला आलेला मासा देवाला द्यायचा. आता देवाला कुठं मासा चालतो का, त्याचा नियम होता द्यायचा. असा त्याने किती वर्ष नियम केला माहिती आहे का, 91 वर्ष नियम केला. थोडे थिडके दिवस नाही. देवाने ठरवलं परीक्षा घेऊया म्हणले, आता तुमची. देव परीक्षा घेतो प्रत्येकाची. आणि मग असा गळ टाकला आणि जो मासा आला सकाळचा, तो 5 किलो वजनाचा सोन्याचाच मासा आला. कसला आला, सोन्याचा. त्यांनी ओळखला, रे हा सोना आहे, मासा सोन्याचा आहे. पण काय करावं, आपला नेम आहे पहिला मासा देवालाच द्यायचा. आपल्यासारखा असताना तर म्हटलं असतं आजच्या दिवस दुसरा देऊ. देवाला तर द्यायचं, पहिला काय आणि दुसरा काय. पण त्यांनी ठरवलं आपला नेम आहे पहिलाच द्यायचा. म्हणून तो म्हटला 5 किलोचा असला काय आणि 10 किलोचा असला काय, मी आत्तापर्यंत देवाला पहिला मासा देत आलोय. हा पण तितक्याच निष्ठेनं त्यानं देवाला देऊन टाकला पाठीमागे. आमचे वडील सांगायचे, त्या मासे पकडणाऱ्याला देव प्रसन्न झाला. काय तुझा भाव आहे, काय तुझी निष्ठा आहे. हां असो. मग ते म्हणायचे, अरे मासे पकडणाऱ्याला जर देव भेटतो तर तुम्ही नेम केला तर तुम्हाला भेटणार नाही का. असो. म्हणून आपण 91 वर्ष हा नेम केलेला आहे. आणि अतिशय एक त्याचा औचित्य चांगला आहे की एक संतांची पुण्यतिथी आपण करता. आणि पुण्यतिथी कोणाची करतो ह्याला फार किंमत आहे. आज तर पुण्यतिथीचं पेवच फुटलेलं आहे. तुमच्याकडे आहे का नाही माहीत नाही, पण आमच्या पंढरपूरला अधिक पश्चिम महाराष्ट्रामध्ये, अरे ज्याला पंढरी माहीत नाही, ज्याला देहू माहीत नाही, आळंदी माहीत नाही, पैठण माहीत नाही, त्याला ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज माहीत नाही, त्यांची सुद्धा पुण्यतिथी करावी लागते महाराज. हे करणाऱ्याचं म्हणजे आमच्यासारख्याचं दुर्दैव, करून घेणाऱ्याचं भाग्य म्हणायचं. पुण्यतिथी कोणाची करावी ह्याला फार मोठी किंमत आहे. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये पुण्य संपादन केलेलं आहे. पुण्यतिथी कोणाची करावी, ज्यांच्या जीवनामध्ये पुण्य संपादन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पुण्य संपादन केलेलं आहे. पुण्य अशी गोष्ट नाही की एखादी काल सुरुवात केली ना आज पुण्यवान झालोय. काही काही माणसं अचानक श्रीमंत झालेली दिसतात. कालच्या इलेक्शनमध्ये सुद्धा काही माणसं श्रीमंत झाली महाराज. मला कोणावर टीका करायची नाही, पण श्रीमंत अचानक मनुष्य होऊ शकतो. मी पाहिलेलं आहे. आमच्या तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये एक लावळे नावाचे गृहस्थ होते. त्यांनी मला वस्तुस्थिती सांगितली की महाराज अतिशय आमची सामान्य परिस्थिती,
आमच्या मुलाबाळांना वेळ आली तर रोजंदारीने काम करावं लागायचं. एक 7-8-10 एकर जिरायत शेती, पावसावरती अवलंबून शेती, पण पुण्याजवळची शेती होती. आणि त्यांची 2 एकर शेती म्हणले माझी IT पार्कमध्ये गेली आणि त्या 2 एकराचे मला 40 कोटी रुपये मिळाले अचानक. किती? 40 कोटी रुपये 2 एकराचे. एकराला 20 कोटी रुपये. आज तेवढे रेट तिकडे आहेत. आपल्याकडे तर मला वाटते 100 एकर जमीन विकावं लागेल. म्हणजे मला काय सांगायचं, मनुष्य अचानक श्रीमंत होऊ शकतो. आणि माझी अजून 8-10 एकर प्रॉपर्टी शिल्लक आहे म्हटलं. माझ्या 2 मुलांनी एक ऑटोमोबाईलचं मोठं दुकान टाकलं, एक हॉटेल आहे. रोज त्यांचा हजारो रुपयाचा इन्कम आहे म्हणले. आणि ही परिस्थिती माझी 4 वर्षामध्ये बदलली. म्हणजे परिस्थिती अचानक बदलू शकते, पण अचानक पुण्य मिळू शकत नाही. हे पुण्य कसं जमा करावं लागतं तुकोबाराय सांगतात. तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचे शातुडे, समागम घडे संताचा. जीवनामध्ये संत समागम घडावा लागतो. आणि हे पुण्य एका जन्मामध्ये केलं म्हणजे पुण्यवान होईल असं नाही बरं. तुकोबाराय म्हणतात अनेक जन्म करावं लागतं. एकहीन जन्मांतरे हेच करावया खरे, मणी भक्तीची आवडी. किंवा ज्ञानोबाराय सांगतात बहुत सुकृताची, अनेक सुकृत, अनेक जन्म हे सुकृत करावं लागतं. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मजाजी फळाशी आली. परमानंदू मानशी आज भेटी झाली या संताशी. अनेक जन्म हे पुण्य करावं लागतं. म्हणून नामदेव महाराज सुद्धा म्हणतात की बाबा आम्ही अनेक जन्म हे केलेलं आहे. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही अनेक जन्मामध्ये ही सेवा करावी लागते. एखादा जर आम्हाला भेटला वारीमध्ये पालखी सोहळ्याच्या म्हणा पंढरीच्या, तो आम्हाला सांगतो महाराज माझी 40वी वारी आहे बरं. आता त्यांनी 40वी सांगितली का पहिली सुरू झाली म्हणायचं. हे सांगायचं नाही. एका जन्मामध्ये आपण पुण्य केलं तर पुण्यवान हो असं नाही. तुकोबाराय म्हणतात अनेक जन्म. ज्ञानोबारायांच्या घराण्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज जन्माला येण्याच्या अगोदर 7 पिढ्यापासून पंढरीची वारी होती. म्हणून ज्ञानोबारायाने म्हणावं माझी जीवीची आवडी, पंढरपुराने हिन गोडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधिले. 7 जन्म. तुकोबाराय जन्माला येण्याच्या अगोदर 8 पिढ्यापासून पंढरीची आणि पांडुरंगाची सेवा त्यांच्या घराण्यामध्ये. तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा. म्हणून अनादी कालापासून त्यांनी आपलं जीवन या परमार्थाकरता देवाकरता व्यतीत केलेलं आहे. असेच याच कोटीतले सखाराम महाराज. आणि त्यांची खऱ्या अर्थानं पुण्यतिथी होते आणि खऱ्या अर्थानं त्यांचंच पुण्यस्मरण होतं. पुण्यस्मरण या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्यांचं स्मरण केलं तरी पुण्य लागतं महाराज. आता ज्याला पंढरी माहीत नाही, देहू माहीत नाही, त्याचं स्मरण करून आपल्याला पुण्य लागेल का? दुर्दैव आहे. काही लोकांना पंढरपूर माहीत नाही, देहू माहीत नाही. महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन केवढं दुर्दैव आहे. आम्ही नागपूरला गेलतो एकदा आणि नागपूरहून
आमचं काम झालं आणि परत येतो. ट्रेनमधून येत होतो, रेल्वेतून प्रवास होता आणि शेजारी काही 4-2 प्रवासी बसले होते. आमच्या बोलणं होतं, संभाषण होतं काहीतरी. त्यांनी विचारलं तुम्ही कुठले आहात. आम्ही विचारलं त्यांना कुठलं आहे. त्यांनी सांगितलं आणि आम्हाला विचारलं कुठले आहात. आता इकडचं तिकडचं सांगण्यापेक्षा आपल्या पश्चिम महाराष्ट्राची दक्षिण काशी आपण ज्याला म्हणतो पंढरी, भूवैकुंठ पंढरी, पण पंढरपूरचंच नाव सांगितलं. मी म्हणलं पंढरपूरचं आहे. म्हटलं देहू कदाचित ह्याला ओळखीचं असेल नसेल, पण पंढरपूर महाराष्ट्रातला मनुष्य ओळखत नाही असा मनुष्यच नसेल मला. हां, मग पंढरपूरचं नाव सांगितलं, पंढरपूरचं आहे. तर ती जात म्हटली पंढरपूर कुठं आलं. तर त्याच्या कानाखाली एक लगावून सांगायला पाहिजे होतं पंढरपूर कुठं आलं. अरे ज्याच्या नगरीमध्ये तू जन्माला आला तो राजाच तुला माहीत नाही. जाऊ द्या, अशांचीही पुण्यतिथी आज होते महाराज. सखाराम महाराजांच्या सारखी, ज्ञानोबा यांच्यासारखी पुण्यतिथी खऱ्या अर्थानं झाली पाहिजे आणि त्यांचीच खऱ्या अर्थानं पुण्यतिथी होते. मग त्या पुण्यतिथीच्या सोहळ्याच्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा गोड अभंग आहे. महाराज या अभंगातून आपल्या जीवनामध्ये आलेला अनुभव सांगतात. महाराजांचा गाथा म्हणजे महाराजांचं बोलकं अंतरंगच आहे. महाराज अनुभवे आले अंगान ते या जगात येत असे, तुका म्हणीचा खोणी सांगे मजा अनुभव आहे अंगी. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सुखाचा अनुभव सांगतात. कारण महाराजांना माहीत होतं की हा मनुष्य जन्मल्यापासून मरेपर्यंत कशाच्या शोधामध्ये असेल तर हा सुखाच्या शोधामध्ये. येणं प्रकारे त्याला वाटते मला कुठेतरी सुख मिळावं, कुठेतरी समाधान मिळावं. आज इथं सुद्धा ही सगळी मंडळी आली ती कुठेतरी आपल्याला शांती मिळावी, सुख मिळावं, कुठेतरी 2 विचार चांगले ऐकायला मिळावेत म्हणून ही मंडळी आलेली. केवळ जेवण करण्याकरता इथं कोणीच आलं नाही. तुकाराम महाराजांना माहीत होतं की ही सगळी जन्मल्यापासून मरेपर्यंत ही सगळी मंडळी सुखाच्या शोधात आहे. असा कोणच प्राणी नाही की आत्तापर्यंत मला 66 वर्ष झाली किती सुख उपभोगलं काही मापच नाही. हा जीव सुखाच्या शोधामध्ये आहे. महाराजांच्या लक्षात आलं. लहानापासून वयोवृद्धापर्यंत स्त्री असेल, पुरुष असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, पण प्रत्येकाचा एकच शोध आहे, कोणत्या का माध्यमातून मला सुख प्राप्त झालं पाहिजे. असा महाराज म्हणतात एखादा जीव दाखवून द्या, मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. असा एकही प्राणी नाही की त्याला दुःख हवाय. मी जर इथं सगळ्यांना म्हटलं की बाबा कोणाला दुःख हवाय त्यांनी बोट वरती करा, मी ताबडतोब त्याची व्यवस्था करतो. असं एकही बोटवर होणार नाही. आणि सुख कोणाला हवं आहे म्हटलं तर मला वाटत नाही की कोणाचा हात खाली राहील. माझा तर सगळ्यात उंच होईल. आपण सगळेजण सुखाच्या शोधात आहे. प्रत्येकाला सुख हवं आहे, सुख हवं आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात त्या सुखाची भेट होत नाही. बरं काय वैशिष्ट्य आहे. सुखाकरता सगळे प्रयत्न आहेत. रात्रंदिवस निज निकटे मरणासी घेता झटे. भागवतामध्ये भागवतकार सुंदर वर्णन करतात. रात्रंदिवस आम्ही पळतोय आणि त्या पळण्याचं एकच कारण आहे, फक्त सुख मिळावं, बस दुसरं काहीच नाही. सुखासाठी प्रयत्न आहे. महाराजांच्या लक्षात आलं की पण ह्या जीवाला सुख प्राप्त होतच नाही. तुम्ही प्रमाण अगोदरच देऊन टाकलं बरं का, असू द्या. ते सुख प्राप्त होत नाही, किती दिवस होत नाही. आता जरा वेगळ्या पद्धतीने सांगतो. लग्न होईपर्यंत म्हणून मी विचारतो, लग्न झालेल्यांना विचारा सुखी आहात का. लग्न झालेला वर्गही सुखी नाही, न झालेला तर बिलकुलच सुखी नाही. म्हणजे एकंदरीत कबीर महाराज म्हणतात दुःखाला आगच लागलेली आहे. जो जो देखे वो दुखया बाबा, सुखया कोई नाही रे. सगळे दुःखी आहेत. मोठी यादी दिली त्यांनी. जोगी दुखया, जंगम दुखया, जो जो देखे. पण विनोदाने सांगत असतो. मी असं कीर्तनात प्रमाण दिल्याने एक जण म्हटला, महाराज तुम्ही रात्री सांगितलं सगळे दुःखी आहेत, सगळे दुःखी आहेत, कोणच सुखी नाही. पण म्हटलं एक जण सुखी आहे. मला तर एवढा आनंद झाला. म्हणलं तो कुठे असेल तिथं त्याला शोधू आणि त्याला सुखाचा पत्ता विचारू. सांग बाबा सुखी कोण आहे, तिथं जाऊ त्याच्याकडे.
तर तो म्हटला असं मोठ्यानं सांगू का कानात सांगू? मला वाटलं चांगली गोष्ट आहे, कानातच सांग म्हणलं. तर त्यांनी कानात मला सांगितलं, निर्लज्जम सदा सुखी. आता असला सुखी असून काय उपयोग आहे महाराज? त्याला काय सुख म्हणायचं का? जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. सगळे दुःख आहेत आणि त्या सुखाच्या शोधामध्ये सगळे आहेत. महाराजांच्या लक्षात आलं, कारण ह्या समाजाची नाडी संतांच्या हातामध्ये. ह्याला काय पाहिजे, हा कशाच्या शोधात आहे, हे फक्त संतांच्याच लक्षात येतं, आपल्या लक्षात येत नाही महाराज. आणि संतांना वाटलं हे सगळे दुःख आहेत बा आणि हे सुखाच्या शोधात आहे, पण ह्यांना सुख भेटत नाही. जन्मच्या जन्म सुख भेटत नाही. एक उदाहरण सांगत असतो, आयुष्यामध्ये सुख पुढं असताना आपण पाठीमागं पडतो आणि सुख कुठंतरी आपल्याला हाताला आले असं वाटतं, तोपर्यंत आपला कार्यकाळ संपून जातो. असं बऱ्याच ठिकाणी ते सुख भेटतच नाही महाराज. खेडेगावातलं एक उदाहरण सांगतो. असा सप्ताह होता आणि तिथं महाराज आले. महाराजांना विचारलं जेवणाचं, म्हणले मला फक्त डॉक्टरनी वरण आणि भाकरीच खायला सांगितले, बाकीचे सगळे पदार्थ वर्ज्यच आहेत म्हटले. मग त्या महाराजांची व्यवस्था एका शेतकरी कुटुंबातल्या गरीब महिलेकडे केली. त्या महिलेला आनंद झाला, आपल्याकडे महाराज जेवायला येणार आहे. काय 2 पदार्थ आहेत सोपेच, ज्वारीची भाकरी आणि वरण डाळ. मग त्यानं चांगल्या मालदांडीच्या 4-5 भाकरी चुलीवरती केल्या. आता चुलीवर त्या भाकरीसुद्धा दुर्मिळ झालेत महाराज. तुम्ही पुण्याला जाताना परवा एक ठिकाणी तर त्या हॉटेलवर बोर्डच वाचला, इथं चुलीवरील भाकरी मिळतील. म्हणजे हद्दपार झाले काय ते. त्याची चव, त्याची गोडवा वेगळा आहे. असू द्या, आपल्याला विषयांतर करणार. त्याने 4-5 भाकरी केल्या आणि वरणाकरता पाणी ठेवलं इकडं आविल्यावरती. असं ढणढण जाळ लावलं, पाणी उकळायला लागलेलं आहे आणि भाकरी टोपल्यात टाकल्या. काकडी मुळा वगैरे काही चिरलं त्यानं सगळं, ते बीट वगैरे पापड भाजून ठेवले आणि डाळीचा डबा वरून खाली घेतला. आता काय मला माहीत नाही, जो शेतकरी आमच्या तुरी पिकवतो त्यालाच घट्ट वरून खायला मिळत नाही महाराज. काय शोकांतिक आहे. आणि खाली डाळीचा डबा घेतला तर त्यात 2-3 मुठीच डाळ सापडली. आता इलाज नाही, कीर्तनाची वेळ तर झाली पाहिजे. आणि मग आमच्या महिलांचा स्वभाव चांगला गोड असतो, भागवून घेतात महाराज. त्या पुरुषाच्या जातीला भागवून घेणं माहीत नसतं. मग तिनं काय केलं, ती तेवढीच 2-3 मुठी डाळ पाणी न कमी करता त्याच तेवढं वरण लागणारच आहे म्हणून त्या पाण्यात टाकून दिली. तिची मुलगी अतिशय संस्कारित होती. आईला म्हटली, आई तुझी एकटीची एवढी गडबड झाली, महाराज जेवायला येणार आहेत. आणि ती मुलगीही आईच्या मदतीला आली आणि आईला म्हटली, तू ताटं वगैरे सगळी पुसून घे आणि सगळी ताटामध्ये तू वाढ कर, ते बाकीचं सगळं भात बीट ठेवून दे, तोपर्यंत मी वरण हाटते. ती मुलगी वरण हाटायला लागली. हाटता हाटता तिच्या लक्षात आलं की याच्यामध्ये पाणी जास्त झालेलं आहे, वरणामध्ये डाळ कमी आहे. आणि मुलगी आईला म्हणाली की आई थोडंसं पाणी जास्त झाले. आईने सांगितलं, पाणी बरोबर आहे बाळे, डाळ कमी पडलेली आहे. दोन्हीचं उत्तर एकच आहे. आता ते वरण तयार झालं डाळीनं हाटून, पण त्या वरणामध्ये पळीची डाळीची गाठ शेवटपर्यंत पडलीच नाही महाराज. ते डाळ फोडून पळी पाठीमाग. गंमत काय झाली, पाणी जास्त झालं तसं आपल्या जीवनामध्ये आपल्या आणि सुखाची भेटच होत नाही. डाळ फोडून पळी पाठीमाग. तोपर्यंत वरण तयार होतं म्हणजे सुख हाताला येतं आणि आपण निघून जातो महाराज. असो, म्हणून अशा जीवाला सुखाची प्राप्ती तुकोबाराय म्हणतात की या जीवनामध्ये झालीच पाहिजे. आणि त्याकरता संत महात्मे इथं अवताराला येतात आणि इथं अवताराला आल्यानंतर हेच काम करतात. मागे बहुता जन्मी करीत आलो आम्ही, मागे बहुता जन्मी करीत आलो आम्ही, मागे बहुता जन्मी करीत आलो आम्ही, मागे बहुता जन्मी
करीतो आलो आहे. भव ताप श्रमी भवताप श्रमे भव ताप श्रमी भवताप श्रमे दुःख पिढीले निवाऊजा दुःख पिढीले दुःख पिढीले निवाऊजा गरजुहारीचे पवाडे मिळवू वैष्णव मागणे गरजुहारीचे पवाडे मिळवू वैष्णव मागणे हरिते पवाडे हरिते पवाडे संत महात्मे प्रत्येक युगामध्ये येतात आणि काय करतात तर जे संसारामध्ये रंजलेले आहेत, संसारामध्ये दुःखानं गांजलेले आहेत, पीडित झालेले आहेत आणि त्यांचं दुःख कमी करण्याचं काम, त्यांना सुखी करण्याचं काम हे संत करतात. महाराज तुकोबारा म्हणतात प्रत्येक युगामध्ये आम्ही आलो आहे. निद्रा करीत होतो पायी सवेची लंका घेतली तई वा नरगो वळगाई सवे चारित. प्रत्येक युगामध्ये आम्ही आलो, पण प्रत्येक युगामध्ये आम्ही हेच काम केलंय. नामदेवराय तीर्थावळीमध्ये सांगतात संत महात्म्यांच्या अवताराचं प्रयोजनच हे आहे. संसारी असक्त माया मोहरत तापत्रय संतप्त झाले जीव ऐशिया पतितांचा करावया उद्धार या लागी अवतार तुमचा जगी. या जगामध्ये केवळ संतांचा अवतार आपल्या उद्धारा करताय. म्हणून तुकोबाराय म्हणतात की अवतार तो महाधराया कारण उद्धराया जन जडजी. वाढवया सुख भक्ती भाव वाढवया सुख भक्ती भाव वाढवया सुख भक्ती भाव वाढवया सुख भक्ती भाव कोणाचार नाम विठोबाचे कोणाचार नाम विठोबाचे 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 अवतार तुम्हारा अवतार तुम्हारा कुलाचार्य नाम विठोबाचे कुलाचार्य नाम विठोबाचे 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 अवतार तुम्हारा अवतार तुम्हारा संतांच्या अवताराचं प्रयोजन सांगताना या जडजीवांचा उद्धार करतात आणि इथं येऊन भक्ती भाव धर्म हे वाढवतात. महाराज आपण इथं आल्यानंतर धर्म बुडवतो. महाराज तुकोबारा म्हणतात संत महात्म्यांनी हा भक्ती वाढवली, भाव वाढवला, हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडिला, जगत उद्धारा लागी उपाय सुचविला, निंदक दुर्जनाचा संदेह निरसिला. संत महात्म्यांच्या अवताराचं प्रयोजन हे आहे. म्हणून संत हे भगवंताच्या चेतन मूर्ती आहेत. महाराज भगवान स्वतः सांगतात आत्मज्ञानी चोखडी संत ही माझी रूपडी तेत दृष्टी पडो आवडी कामिणी. जैशी सुंदर ज्ञानोबारायांनी त्याचं वर्णन केले. संत हे भगवंताच्या चेतन मूर्ती आहेत. महाराज
म्हणून तुकोबाराय सांगतात, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. निमित्त संत आहेत पण ते देवच आहेत महाराज. पण देवाच्या कामापेक्षा त्यांना अभूतपूर्व मोठं काम करायचं आहे म्हणून ते संतांच्या रूपानं भूतलावरती आले. म्हणून संतांची नेहमीच एक व्याख्या करत असतो माझ्या बुद्धीनं. विश्वाचा नियंता जगत परमात्मा अज्ञानी लोकांना योग्य मार्गाला लावण्याकरता पतितांच्या उद्धाराच्या निमित्ताने भूतलावरती अवतार धारण करतो. त्याचं नाव संत आहे. संत ही सगळ्या जगातली मोठी शक्ती आहे की ह्या शक्तीचा वापर देवाला करावा लागतो. अशी प्रचंड शक्ती कोणती असेल तर संत ही शक्ती आहे. आणखी संताची एक व्याख्या सांगत असतो, देवाजवळ असतात त्याला पुजारी म्हणावं. देवाजवळ असतात त्यांना काय म्हणावं? पुजारी म्हणावं. आणि देव ज्यांच्याजवळ आहे त्याला संत म्हणावं. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनासे दर्शने. त्या संतांच्या दर्शनामध्ये पापाचा नाश होतो महाराज. आपलं पाप नाश पावतं. म्हणून संतांचा अधिकार फार मोठा आहे. देवापेक्षाही मोठा संतांचा अधिकार आहे. असा भगवान परमात्मा भूतलावरती संतांच्या रूपानं अवतीर्ण होतो आणि जगाचं कल्याण करतो. भगवंताचा बाण आहे. भगवान स्वतः सांगतात गीतेमध्ये, माझ्या अवताराचं प्रयोजन काय आहे तर यदा यदा य धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, या श्लोकामध्ये भगवान स्वतः सांगतात मी कशा करता येतो इथं. परित्राणाय साधूनाम, साधूंचं रक्षण करण्याकरता मी येतो, भक्तांच्या रक्षणाकरता येतो आणि दुष्ट माणसाचं निर्दळन करण्याकरता येतो. विनाशायच्च दुष्कृता, दुष्ट माणसांचं निर्दळन करण्याकरता येतो. तुकोबाराय या श्लोकावरती अनुवाद करतात, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीत असे, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासी संहारी. दुर्जनांचा संहार करतो देव, दुर्जनांचं रक्षण करत नाही. दुर्जनाला सज्जन बनवण्याच्या भानगडीत पडत नाही. म्हणजे दळण निवडायचं काम करत नाही. असं करू नको रे बाबा, तसं करू नको रे, त्याला ठार करून टाकतो, मारून टाकतो. त्याला देव ठेवतच नाही. पण याहीपेक्षा मी नेहमी सांगत असतो, देव हा भक्तवत्सल आहे. तुम्ही आम्ही कुटुंबवत्सल आहोत, कुटुंबापुरता मर्यादित विचार. आणि संत हे दीनवत्सल आहेत. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धराया आले दीन जना. देव हा दीनजनाचा उद्धार नाही करत, फक्त भक्तांचाच करतो. एकमेव भक्ताचा करतो. भक्तापेक्षा तो दुसऱ्याचा विचार करतच नाही. मग आपण भक्ताच्या यादीमध्ये बसू का? आम्ही भक्त फक्त पत्रिकेतले भक्त. हरिभक्तीपरायण. तर भक्तीत परायण आहे का हरभरे भरडण्यात परायण आहे काय माहीत. आता ज्याचा त्याचा विषय स्वतंत्र आहे, आपल्याला कोणावरती टीका करायची नाही. परंतु भक्ताची जी काही व्याख्या केलेली आहे गीतेमध्ये, समजा ती अवघड आहे, सोडून द्या. अनपेक्षा शुचिरदक्ष वगैरे या श्लोकामध्ये भक्ताची लक्षणं भगवंतांनी सांगितलेली आहेत. ती लक्षणं कुणाला कळत असतील, कुणाला नसतील. परंतु तुकोबारायांचा एक अभंग आहे की भक्त ह्याला म्हणा बरं तुम्ही. भक्त ऐसे जाना. असा हा अभंग पाठ नाही, असा वारकरीच नाही महाराज. आणि हा जर वारकऱ्याला पाठ नसला अभंग तर त्याला वारकरीच म्हणायचं नाही. म्हणून भक्त ह्याला म्हणा की भक्त ऐसे जाना. जाना म्हणजे ह्याला म्हणा, हे भक्त आहे. जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी, नावडे जन नावडे धन नावडे माता नावडे पिता नावडे देव, त्याला भक्त म्हणायचं. आता हे बाकी सगळं आवडतं, देव आवडत नाही, अशी परिस्थिती आहे. जाऊ द्या. म्हणून आपण भक्ताच्या यादीमध्ये किंवा ही लक्षणं सगळी भक्ताला पाहिजेतच, त्याच्याशिवाय भक्त होऊ शकत नाही. याच्याकरता जगद्गुरु तुकोबारायांचा दुसरा अभंग मी आपल्या पुढे ठेवतो. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, हे सगळं पाहिजे त्याला. देहाच्या निरसने
पाविजे या ठाया माझी ऐशी काया जवन हे. ह्या गोष्टी त्याला सगळ्या अनुरूप पाहिजेत. म्हणून त्यांनी पाकशास्त्रातलं उदाहरण दिले. ह्यातली एखादी गोष्ट नसेल तर तो भक्त होऊ शकत नाही. एखादी सुद्धा. त्यांनी असं काही पाकशास्त्रातलं उदाहरण दिले की उदकाग्नी धान्य झाल्या गडे पाक एका विन एक कामा नाही. स्वयंपाक बनवताना ह्या 3 गोष्टी जशा महत्वाच्या आहेत तसं भक्त होण्याकरता हे सगळं महत्वाचं आहे. 3 गोष्टी. नावडी जन, नावडी धन, नावडी माता, नावडी पिता, नावडी. आत्ताच मला सांगितलं म्हणजे आम्ही 25-30 वर्षापासून काल्याचा महाप्रसाद बनवण्याची सेवा आमच्याकडे आहे. चांगली गोष्ट आहे. आता सेवा करणारी माणसं कमी आहेत महाराज. काही काही आचार्य लोक तर सप्त्यात जास्तच पैसे घेतात म्हणले काही त्यांनी जमवलेले असतात असे. पण मला इथल्या आचार्याला धन्यवाद द्यायचा. विनामूल्य सेवा करतात आणि मोठी सेवा आहे. कितीतरी क्विंटलची बुंदी बनवतो. जाऊ द्या मला त्या विषयाकडे जायचं नाही. पण सहज विषय तुकोबाऱ्यांच्या अभंगामध्ये आलाय की जर स्वयंपाक बनवायचा आहे मग महाराज म्हणतात ते स्वयंपाक बनवण्याकरता पहिल्यांदा महत्त्वाचं पाणी आहे. बरोबर आहे का? पाणी पाहिजे. आचार्याला जर सांगितलं भरपूर तेलाचे डबे आलेत, साखर आली, रवा आलाय, सगळं धान्य आलेलं आहे आणि गॅसचे सिलेंडर पण 25 जणांनी दिलेत, पण पाणी मागू नको. पाण्याचं शॉर्टेज आहे. स्वयंपाक तर झाला पाहिजे. म्हणजे तुकोबाऱ्या म्हणतात पाकशास्त्रामध्ये किती तयार होते. ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. त्याला पाणी पाहिजे. उदक. बरं पाणी दिलं आणि शिदाच दिला नाही, धान्य दिलं नाही, होईल कसं? परत धान्य दिलं, पाणी दिलं आणि आगणीमध्ये सरपण नाही दिलं, गॅस नाही दिला, कसा होईल स्वयंपाक? स्वयंपाक होण्याकरता ह्या 3 गोष्टी अगदी क्रमप्राप्तच आहेत. उदक, अग्नी, धान्य झाल्या गडे पाक एका विन एक कामा नाही. एक दिलं आणि एक काढून घेतलं होत नाही स्वयंपाक तसा. 3 गोष्टी एकत्रित यायला पाहिजे. तसं भक्त होण्याकरता ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. आणि मग असे आपण भक्त झालो तर देव नक्की आपला विचार करेल. बरं त्यात काही सुद्धा शंका नाही. पण आपल्याकडे एकही गोष्ट नाही मग आपला विचार कोण करेल? तर आपल्याकडे एकही गोष्ट नसताना आपला जर उद्धाराचा विचार कोण करत असेल तर संत करतात महाराज. बस त्याला आपल्यासारखं करतात. संताने सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापेल्या. आणि त्याच्या पुढचं प्रमाण फार महत्वाचं आहे. गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपोलिया. त्याचे गुणदोष विचारत नाहीत. देव हा गुणदोष विचारतो. तो भक्त आहे का अभक्त आहे विचारतोय. तू भक्त आहे का अभक्त आहे? अभक्ताचा मी विचार करत नाही. आणि संत मात्र त्याचा विचारच करत नाही. तो कोण आहे, कोणत्या जातीचा आहे, पापी आहे का पुण्यवान आहे, काही बघत नाहीत. गुणदोष याती त्याचा गुणदोष विचारत नाही. व्यवहारातलं उदाहरण दिले. चंदनाचं झाड जसं त्याच्या जवळ येणाऱ्याला आपला गुण देतो, चंदनाची आणि संतांची उपमा दिलेली आहे महाराज. दोन्हीचे गुण सारखे असले का तशी उपमा दिली जाते. तुका म्हणे गुण चंदनाची आणि तैसे तुम्ही जगी. चंदन काय करतो? चंदन स्वतः झिजतं आणि दुसऱ्याला सुगंध देतं, थंडावा दुसऱ्याला देतो. आपण दुसऱ्याला झिजवतो नाही का? काही काही माणसं आमच्यावर एक पेशंटला आम्ही घेऊन गेलो. दवाखान्यात ओळखीचे डॉक्टर होते म्हणून त्याच्यावर अगोदर एक पेशंट तपासणी चालली होती. आणि त्या पेशंटला तपासत त्याच्याबरोबर जोडीदार एक होता. तपासतानाच त्याला विचारलं तुम्हाला बीपीचा त्रास आहे का? तर त्या शेजाऱ्याने डॉक्टरला सांगितलं म्हणले ह्यांना बीपी वगैरे काय नाही पण दुसऱ्याचा बीपी वाढवतात म्हणले. असा एक समाजामध्ये वर्ग आहे. संत महात्मे हे स्वतः झिजतात आणि दुसऱ्याला सुगंध देतात. असो म्हणून चंदनाची उपमा संतांना दिलेली आहे. दोन्हीतली साधर्म्यता एक असेल तर तसे विशेषण त्याला दिलं जातं. व्यवहारातलं उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या मुलीचं लग्न व्हावं आणि ती नांदून आलेली आहे पहिल्यांदाच माहेरी. मग आई त्याच्यावरून मीठ मिरच्या ओवाळून टाकते, तुकडा टाकते, मोठ्या प्रेमानं घरात घेते. आणि पहिल्यांदाच नांदून आले म्हणून लगेच तिची चुलती येते,
मावळण येते, तिच्या मैत्रिणी जमा होतात, घर गच्च भरतं आणि कुतूहल तिचं खूप करतात. आणि मग आई त्याला तास अर्धा तासानं पाणी वगैरे देते, चहा पाणी होतं तिचं. आणि मग हळूच तिला विचारते, अगं बाळे, तू पहिल्यांदाच नांदून आली? मग ती काय विचारते तर तुझी सासू कशी आहे, महत्वाचा आटेम आहे. आमच्याकडे ते बाळू पाटील होते, म्हणायचे सासू शब्दाचा अर्थच असा आहे की सारखी सूचना करणारी आहे, तिचं नाव सासू आहे. आणि जिला अजिबात सूचना नको असते तिला सोन म्हटलं जातं. मला ह्याच्यातून सांगायचं काय, दोन्हीतले गुण सारखे असले का तशी उपमा देतात. आणि योगायोगानं त्या मुलीची सासू अतिशय चांगली होती, मुलीप्रमाणे तिला सांभाळत होती, जीव लावत होती, प्रेम लावत होती. आणि मुलीनं त्या लगेच आईला सांगितलं, आई काय माझं नशीब आहे माहीत नाही, पण माझी सासू आहे ती तुझ्यासारखीच आहे, आईसारखीच आहे, तुझ्यात आणि तिच्यात काही फरकच नाही. म्हणजे सासूला तिनं आईची उपमा दिली. कधी दिली तर आईसारखे गुण त्या सासूमध्ये आहेत म्हणून आईची उपमा दिली. तसं दोन्हीमध्ये साधर्म्यता असेल तर तुकोबाराय तसं विशेषण त्याला देतात. चंदनासारखे गुण संतांच्यामध्ये आहेत म्हणून चंदनाची उपमा दिली. आणखी थोड्या वेळानं तिचे वडील येतात आणि वडील विचारतात, बाळे तू पहिल्यांदाच नांदून आली, तुझे सासरे कसे आहेत मला सांगितलं नाही. मग त्यावेळेस ती बाळी म्हणते, दादा सासरे माझे असे आहेत की तुमच्यात आणि त्यांच्यात काही फरक नाही. तुम्ही जसं माझ्यावरती प्रेम करता, जीव लावता, माझे लाड करतात, तसेच माझे सासरे पण मुलीसारखं प्रेम करतात. आता सासरे आणि वडील फरक आहे नात्यामध्ये, पण वडिलासारखं जर सासरे प्रेम करत असेल तर मुलगी सासऱ्याला सुद्धा वडिलाचीच उपमा देते. दोन्हीतले गुण सारखे आहेत, साधर्म्यता आहे दोन्हीमध्ये. परत भाऊ येतो, भाऊ विचारतो, तुझा दीर कसा आहे? भैया तुझ्यासारखाच आहे, खूप माझी चेष्टा मस्करी करतो, माझ्यावर प्रेम करतो वगैरे वगैरे सगळं होतं. मग थोड्या वेळानं तिच्या मैत्रिणी येतात, सगळ्यांचं विचारून झाल्यावर मग मैत्रिणी पण तिला विचारतात. मग त्या तुझा नवरा कसा आहे विचारत नाहीत, सासू कसे आहे विचारत नाहीत, सासरे कसे आहेत विचारत नाहीत, दीर कसा आहे विचारत नाहीत. मैत्रिणी तिच्या हळूच कानात विचारतात, तुझी नणंद कशी आहे? मग मात्र ती थोडंसं वेगळं उत्तर देते, माझी नणंद म्हणजे अगदी लवंगी मिरचीच आहे म्हणते. आता मिरचीसारखी कुठं महिला असते का? नसते, परंतु ती तिखट बोलते, झाल आहे, कडक आहे म्हणून तिला मिरचीची. मला हे का सांगायचं आहे तर जशी साधर्म्यता आहे तशी त्याला उपमा दिली जाते. संत हे चंदनासारखे आहेत, म्हणजे चंदन काय करतं, आपल्याला शांत करतं. चंदनाचे हात पाय चंदनाचे हात पाय चंदनाचे हात पाय चंदना चंदनाचे हात पाय चंदना परिसा नाही न कोणी अंग परिसा नाही न कोणी अंग चंदनाचे हात पाय चंदनाचे हात पाय चंदनाचे हात चंदनाच्या झाडाची उपमा संतांना दिलेली आहे. असो, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की असे संत महात्मे ह्या भूतलावरती येतात ते केवळ महाराज तुमच्या आमच्या उद्धाराकरता येतात. ते देवच आहेत ते, पण देवापेक्षाही मोठं काम त्यांचं दीनजनाच्या उद्धाराकरता येतात. आणि इथं
आल्यानंतर केवळ परोपकार करणं हा त्यांचा स्थायी भाव आहे. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. वैकुंठी म्हणजे ठिकाण नाही तर ते देवाचं नावच आहे वैकुंठ. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ देवाचं नाव आहे. ते देवस्वरूप आहे. बघा ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्षात महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मा विष्णू महेश एकदा कैलासामध्ये भ्रमंती करत असताना त्या भूतलावरचं संतांचं सुख पाहिलं. कुणी? देवाने पाहिलं. ब्रह्मा विष्णू महेशाने पाहिलं. आणि त्यांना वाटलं की हा संताचा महिमा आम्हाला पण कळावा. किती आघात आहे संताचा महिमा. ज्या सुखाकारणी देव वेढावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. काय संताच्या सदनामध्ये सुख आहे एवढं. आणि मग कोण बर संताचा महिमा सांगेल? कोण अधिकारी आहे असा की संताचा महिमा आम्हाला सांगेल? त्यांना असं वाटलं की हे कोणालाही विचारून उपयोग नाही. काही प्रश्न ठराविक लोकांनाच विचारावे लागतात. त्याच्याकडून समर्पक उत्तर मिळतं. पण त्यांना वाटलं की जे भक्ती क्षेत्रामध्ये अग्रगणी आहेत, ज्यांनी भक्तिसूत्रच लिहिलेलं आहे, अशा नारद महर्षींना विचारावं संताचा महिमा. म्हणून ठरवलं. आणि योग चांगला होता. त्यावेळेस कैलासामध्ये भ्रमंती करण्याकरता नारद महर्षी या इहलोकातून तिकडे गेले होते. त्यांना त्रैलोक्यामध्ये त्यांचं स्वागत होत होतं. आणि लगेच तिथे गेल्याबरोबर नारायण नारायण श्रीमन नारायण करत गेले. ब्रह्मा विष्णू महेशाने त्यांचं स्वागत केलं. काय नारद महर्षी, आत्ताच तुमचं स्मरण झालं तुम्ही लगेच आलात. आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे कसला प्रश्न आहे? तर आम्हाला संताचा महिमा सांगावा असं वाटतंय. मग लगेच आम्हाला जसं कीर्तनाचं आमंत्रण आलं लागलं की आम्ही होय म्हणतो. तसं नारद महर्षीने लगेच संताचा महिमा सांगायला सुरुवात केली असं नाही महाराज. नारद महर्षीने पहिल्यांदा हात जोडले देवाना. देवा, संताचा महिमा खूप अवघड आहे, मला सांगता येणार नाही. संताचा महिमा तुकोबरायच्या भाषेत तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही. ते शब्दानं तो सांगण्या इतपत सोपा नाही, शब्दाच्या पलीकडचा आहे. काही गोष्टी शब्दानं वर्णन होतात, पण संताचा महिमा शब्दानं वर्णन होत नाही, शब्दाच्या पलीकडचा आहे. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. झाली बोलायाची सीमा, ऐसा संताचा महिमा, झाली बोलायाची सीमा. ऐसा संताचा महिमा. झाली बोलायाची सीमा, ऐसा संताचा महिमा, झाली बोलायाची सीमा. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. संताचा महिमा बोलून सांगण्याच्या पलीकडचा आहे. संताचा महिमा नारद महर्षी ब्रह्मा विष्णूला म्हणतात मला सांगता येणार नाही बरं, तो अवघड आहे, खूप कठीण आहे. मग त्याला पर्याय काय? आम्हाला तर संताचा महिमा जाणून घ्यायचा आहे. कोण म्हणतंय? देव म्हणतायत ब्रह्मा विष्णू महेश. मग नारद महर्षीने त्याने एकच उत्तर दिलं, तुम्हाला संताचा महिमा जाणूनच घ्यायचा असेल
संताचं सुख तुम्हाला अनुभवायचंच असेल, संताचे हे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. तुम्हाला जर संताचा महिमा जाणूनच घ्यायचा असेल तर तुम्हाला संतच व्हावं लागेल. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान. मग संताचं महिमान तुम्हाला कळेल, संत झाल्याशिवाय नाही. आणि मग त्या ब्रह्मा विष्णू महेशांना वाटलं की असं जर अभूतपूर्व सुख तिथं असेल तर आपण सुद्धा संत व्हायला काय हरकत नाही. म्हणून तेच देव संत झाले. आणि त्याचा विस्तृत विचार आमच्या जनाबाई सांगतात. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदाता, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दाशी जनी लागी पाय. देवते संत, देवते संत. प्रत्यक्षात संत हे देवच आहेत महाराज. फक्त संतांच्या रूपाने इथं आलेत, ते केवळ आपल्या कल्याणाकरता आलेत, बस. याच्यापेक्षा दुसरं काही नाही. अजून एक प्रसंग दोन मिनिटात सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांची एकदा अशी इच्छा झाली, भूतलेची तीर्थे पाहावी नयनी. या भूतलावरची सगळी तीर्थे एकदा करून घ्यावीत, आपल्या अंगामध्ये शक्ती आहे तोपर्यंत. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पायी, तव तो आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको, या उक्तीप्रमाणे. आणि म्हटले मग आता आपल्याला जर तीर्थयात्रा करायची तर जोडीदार पाहिजे. आणि जोडीदार हा आपल्या विचाराचा जोडीदार लागतो बरं का. बिगर विचाराच्या जोडीदाराचं आपलं जमत नाही. मग ती तीर्थयात्रा अर्ध्यातनं सोडून यावी लागते. मग त्यांनी ठरवलं, त्यांचे समकालीन संत श्री संत नामदेव महाराज. आणि नामदेव महाराजाला घेऊन जावं असं वाटलं. आळंदीवरून पंढरपूरला गेले आणि नामदेव महाराजांची भेट घेतली आणि म्हणले तुमच्याकडे आलो आहे. म्हणले काय येण्याचं प्रयोजन. तर माझी इच्छा झाली, भूतलेची तीर्थे पाहावी नयनी, ऐशी आर्त माझे मणी. माझ्या मनाची इच्छा आहे की तीर्थयात्रा करून घ्यावी. आणि मग जोडीदार पाहिजे, सोबती पाहिजे. ती पदयात्रा आहे त्यावेळीची. यात्रा म्हणजे पायी जायचं आहे. आत्ताच्यासारखं लक्झरी विमान हेलिकॉप्टरने नाही महाराज, पायी जायचं आहे. मग ती यात्रा 4 महिन्याची होते का 6 महिन्याची का वर्षाची काही सांगता येत नाही. मग नामदेव महाराजांना विनंती केली, तुम्ही माझ्याबरोबर यावं अशी माझी इच्छा आहे. मग नामदेव महाराजांनी नाकारच दिला. ज्ञानोबारांना म्हणाले मला काही शक्य नाही महाराज, मला जमणार नाही यायला. म्हणजे काय अडचण काय आहे. माझी अडचण अशी आहे, मला रोज पांडुरंगाचं दर्शन लागतं. देवाच्या दर्शनाशिवाय माझा दिवसच जात नाही. आणि मग इतकी दिवस यात्रा, मग रोज त्याचा विरह मला सहन होणार नाही, मी येणार नाही. देवाचा वशिला लावला तरी येणार नाही म्हटले. नामदेवरायांना माहीत होतं मोठा वशिला इकडून. आणि मग नाकार दिला. जाऊ द्या ठीक आहे म्हटले, आता त्यांची इच्छा आहे. आलोय तर आता पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, मग परत पुढचा निर्णय घ्यावा काय होईल तो. आणि पांडुरंगाच्या दर्शनाकरता नंतर ज्ञानोबाराय गेले मंदिरामध्ये. आता संतांचं देवाचं वैशिष्ट्य असं आहे, आपण जसं एकामेकामध्ये संवाद साधतो बोलतो आपण, तसं देव आणि संत बोलतात महाराज एकामेकाशी. आणि ज्ञानोबारायने सहजच बोलून गेले. मध्ये आधी येणं केलं आपण, सांगितलं इतिवृत्तांत, भूतलीची तीर्थे पाहावी नयनी, माझ्या मनामध्ये इच्छा झाली म्हणून आलो आहे. आणि नामदेव महाराजांना बरोबर न्यावं अशी इच्छा झाली, पण ते काही यायला तयार नाहीत. म्हणले काय अडचण आहे त्यांची. तर म्हणले मला रोज पांडुरंगाचं दर्शन लागतं, देवाचं दर्शन रोज लागतं, त्याच्या दर्शनाशिवाय माझा दिवस जात नाही. पण ठीक आहे म्हटले. नामदेवरायला बोलायला पाठवलं कुणाला तरी. अहो मला सांगितलं की म्हणले देवाचा वशिला लावला तरी मी येणार नाही म्हटले. कशाला बोलवणं पट नाही म्हणले, तुम्हाला काय करायचं. बोलायला पाठवलं, बोलवलं. नामदेव महाराज आले, देवाने बोलवलं. काय देवा म्हणले काय अडचण आहे नामा तुला जायला. माझी एक अडचण आहे देवा, तुमचं दर्शन मला रोज लागतं, तुमच्या दर्शनाशिवाय माझा दिवस जात नाही. मग भगवंताने नामदेव महाराजांच्या मनातला गैरसमज दूर केला. देव म्हणे नाम्याप आहे, ज्ञानदेव मीच आहे. अरे तुला कळालंच नाही, मी प्रत्यक्षात ज्ञानोबाराय आहे. आणि तुला ज्या ज्या वेळेला वाटेल पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय त्या त्यावेळेला तू ज्ञानोबारायांचं दर्शन घे. रामा जनार्दनाने आरतीमध्ये स्पष्ट सांगितले महाराज, लोपले ज्ञान जगी ठिकाणे न तिकोनी, लोपले ज्ञान जगी ठिकाणे न तिकोनी, लोपले ज्ञान जगी ठिकाणे न तिकोनी, लोपले ज्ञान जगी ठिकाणे न
अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी 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 आरती दान राजा महादैवल्य तेजा आरती दान हनुमंतिला आरती दान राजा महादैवल्य तेजा देवटी साधू संत हनुमंतिला रामा जनार्दनाने स्पष्ट उल्लेख आरतीमध्ये केलाय. लोपले ज्ञान जगी ही तने नती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. पांडुरंगाचा अवतार फक्त ज्ञानेश्वर महाराज नाव ठेवले. म्हणून असे संत महात्मे आपल्या उद्धारा करता येतात आणि इथं येऊन आपल्याला सुखाची प्राप्ती करून देतात. मग ते सुख तुकोबारा म्हणतात की मला संतांच्या सानिध्यामध्ये अमर्याद प्राप्त झालं. तुका म्हणे धन्य झालो सुखे संताची आधी आलो लोटांगणी आलो पुढे भार देखोनी. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची या देशकाले वेदानुवादा. ज्या सुखाची न करवे मर्यादा त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा भोगिती. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मी देवा काही नाही. त्या संतांच्या संगतीमध्ये मला अमर्याद सुख प्राप्त झालं. आणि तोच अनुभव तुकोबारा आपल्याला सांगतात की सुख वाटे हे चिठाई बहुपाई संतांचे. मग त्या संतांच्या जवळ तुम्ही जा, तुम्हाला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच माझ्या जीवनामध्ये मी त्या सुखाकरता संताची संगत केली म्हणून केला वास. आणि ते सुख एकदा प्राप्त झालं का परत त्या सुखाला नाश नाही. महाराज संसारामध्ये मिळालेलं सुख चिरकाल टिकेल असं सगळी सांगताय, पण संतांच्या कृपेनं जे सुख प्राप्त होतं ते सुख अबाधित आहे. आणि अशा सुखाची प्राप्ती तुकोबारा म्हणतात मला संतांच्या संगतीमध्ये झाली. बरं म्हणून एवढ्या करता मी संत संगतीमध्ये वास केला. तुकोबारांनी ज्या ज्या वेळेला काही देवाकडे मागण्याचा प्रसंग आला त्या त्यावेळेला हेच मागितलं. संत संगती देई चरणसेवा जेणे हा तुझा विसरण पडावा. हाची भाव माझी ह्या जीवा पुरवी देवा मनोरथ. माझं मनोरथ आहे मला संत संगत दे. म्हणून या भंगातून तुकोबारा म्हणतात मी एवढ्या करता संताची संगत केली म्हणून केला वास. नाही नाशये ठाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा पुंडलिकाय हरसे श्री नारायण सुख वाटे हेची ठाई. आपली अजून 10 मिनिटं बाकी आहे. बरं चाल म्हटलं तर थोडा वेळ आपला त्यात जाईल. शेवटची चाल तुम्हाला मी देणार आहे. बरं शेवटची चाल नाही दिली तर लोक काही मला म्हणतील महाराज बिगर चालीचे दिसत आहेत. तर तसं काही होणार नाही. एक राहिलेल्या 5-7 मिनटामध्ये संतांचा विषय असा आहे की महाराज काही 2 तास कीर्तन केलं 2.5 तास कीर्तन केलं म्हणजे संतांचा महिमा सांगून पूर्ण झाला असा इतका सोपा विषय नाही. तो मगाशीच मी बोलून गेलो. संतांचा महिमा आघाद आहे. नाहीतर काही कीर्तनकार विनोदानं मी सांगत असतो. मला आता थोडा वेळ कमी पडलेला आहे. मी 3च चरण सोडवलेले आहेत. 1 चरण सोडवण्याचं राहिलेलं आहे. पुढच्या वर्षी संधी दिली तर तो सोडवण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे काही ॲडव्हान्समध्ये घेतात लोक काही. तर मी तसं काही म्हणणार नाही. कारण संत हा विषयच असा आहे की आपल्या शब्दाच्या पलीकडचा आहे. म्हणून विनोदाने एक वाक्य वापरत असतो. मला वाटत नाही कोणत्या कीर्तनकाराला अभंग असा तुकोबारायांच्या बुद्धीप्रमाणे
त्यांचा जो अर्थ आहे गर्भित अर्थ तो सांगता येईल असं काही सांगता येत नाही आपल्याला. महाराजांची बुद्धी आकाशाची आहे. महाराज संतांची बुद्धी काही सामान्य आहे का? ते ब्रह्मज्ञानी आहेत. ब्रह्मज्ञान या शब्दाचा अर्थ असा आहे की जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कुठल्याही क्षेत्रातल्या ज्ञानाचं प्राप्तव्य त्याला उरतच नाही, त्याला ब्रह्मज्ञान म्हणायचं. आम्हाला एका क्षेत्रामध्ये ज्ञान आहे तर दुसऱ्या क्षेत्रामध्ये आम्ही अनभिज्ञ आहोत. पण संत महात्मे हे ब्रह्मज्ञानी म्हणजे सर्व क्षेत्रातलं ज्ञान त्यांना आहे. मला सांगा, ज्ञानेश्वर महाराजांचा कालखंड हा 750 वर्षापूर्वीचा आहे. तुकाराम महाराजांचा 400 वर्षापूर्वीचा आहे. पण केवढं प्रगत ज्ञान आहे त्यांना. इंटरनेटच्या गप्पा आपण मारतो आज, पण ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये इंटरनेट सांगितलं. महाराज आडमायेचे वस्त्र लावोनी खेळवी एकला सूत्र बाहेरी नटी छायाचित्र लक्ष 84. हे इंटरनेटचं तंत्रज्ञान आहे. आज ह्या बँकिंग व्यवस्था आहेत, शेतीकरता भांडवलाची गरज आहे आज वाटतंय. पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्या काळामध्ये सांगितलं, शेती निस्ती नांगरून पिकणार नाही, त्याला भांडवलाची गरज आहे. भूमी बीजे नांगरू या भांडवलाचा आधारू गेहूनी लाभवा परी कृषीजेने. लाईटचा शोध ज्ञानोबारांनी त्या काळात सांगितला. मग तया उदकाचे ने आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे ते विजू माझे असे सलील काही. म्हणजे हे केवढं तंत्रज्ञान आहे महाराज. नगरेची रचावी जळाशये निर्मावी महावने लावावी नानावी. केवढं विकसित तंत्रज्ञान आहे. असो म्हणून ते ब्रह्मज्ञानी आहेत. आत्मज्ञाने चोखडी संत ही माझी उपडीन ते तर दृष्टी पडू. संत मला कसे आवडतात, कामिक पुरुषासारखं उदाहरण दिले. आता कामिक पुरुषाचा अनुभव ज्ञानोबारांना काय होता, परंतु ते ब्रह्मज्ञान आहेत. सर्व क्षेत्रातलं ज्ञान आहे. त्यांनी लग्न केलं नसलं तरी लग्न झालेल्या व्यक्तीपेक्षा अनुभव त्यांच्याकडे जास्त आहे. त्यांचा अनुभव हा स्वयंभू आहे. असो म्हणून ते सर्व क्षेत्रातलं ज्ञान आहे. तुकाराम महाराज 425 वर्षापूर्वी सांगतात, बीज कपाशीचं बी चांगलं वापरलं पाहिजे. कपाशीचं बी खराब जर वापरलं तर तुम्हाला जिथं 10 क्विंटल उत्पन्न व्हायचं तिथं 2 क्विंटलसुद्धा होणार नाही. मग शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी सांगितले. पेरणीचा हंगाम किती महत्त्वाचा आहे हे सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी त्या काळामध्ये सांगितलं, मडे झाकोन्या करीती पेरणी कुणब्याची वाणी लवलाही. ठिबक सिंचनची योजना आपण आज सुद्धा करत नाही, पण ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज एवढे शेतीतज्ञ होते की त्या काळामध्ये ठिबक सिंचनची योजना राबवली त्यांनी. सिंचन करता मूळ वृक्ष ओल्हावे सकळ ही ठिबक सिंचनची योजना आहे महाराज. म्हणजे ते सर्व क्षेत्रातले ज्ञानी आहे, एकाच क्षेत्रातले नाही. त्यांनी खाली भजन पूजन नाही किया, उन्होंने बडी क्रांती की. की आज सांगायला हरकत नाही, आम्ही एकदा दिल्लीला तुकाराम महाराजांच्या नाण्याचं प्रकाशन होतं आणि वाजपेयी होते पंतप्रधान. आणि तुकाराम महाराजांचं एक नाणं काढलेलं होतं 100 रुपयाचं 50 आहे. आज ते रिलीज झालं आहे. 2 रुपयाचं नाणं आता बाजारामध्ये आहे. तर त्याच्या प्रकाशनाकरता आम्ही गेलो होतो तिथं. तर सगळ्यांची भाषणं झाली. त्यावेळेस आपल्या भारत देशाचे अर्थमंत्री बाळासाहेब विखे पाटील होते आणि पंतप्रधान वाजपेयी होते. बरेच मंत्री होते. आम्ही समोरच होतो. डायसवर ही सगळी मंडळी होती आणि सगळ्यांची भाषणं झाली. आणि त्या भाषणामध्ये ते जसवंत सिंग नाईक, बाळासाहेब विखे पाटील, राम नाईक वगैरे सगळे आमचे डॉक्टर सदानंद मोरे सगळे होते. ते सगळे म्हणाले की वाजपेयी साहब ने बहुत बड़ा काम किया है, ये तुकाराम महाराज का नाना निकला है. तुकाराम महाराज नाना त्यांचं कर्तव्य आहे, ते त्यांचे बॉस होते म्हणणं. पण मोठी माणसं मोठीच असतात महाराज. माझ्या जीवनामध्ये काही माणसं पाहिली मी, तर त्याच्यामध्ये आमच्या अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा नंबर येतो. मी कोणत्या पक्षाचा नाही, मी सगळ्या पक्षाचा महाराज आहे बरं का. परंतु व्यक्तिगत म्हणून त्यांचं मोठेपण त्यांनी जे व्यक्त केलं ते संतांच्याबद्दल एवढं व्यक्त केलं की त्यांचं भाषण 20 मिनिटाचं झालं, पण ते 2 मिनिटाचंच भाषण झालं असं मला वाटलं. त्यांनी सुरुवात केली, ए सब लोक कहते, म्हणजे मला तेवढी हिंदी येत नाही, ती आपली टपोरी हिंदी असते. आता वाजपेयी साहेबांची हिंदी माझी अगदी खास हिंदी वजनदार, ते बोलण्याचं टोनिंग बिनिंग. अरे सब लोग कहते राम नाईक, बालासाहेब विखे पाटील, ये जसवंत सिंह, ये सदानंद जी मोरे, ये सब लोग कहते वाजपेयी साहब ने बहुत बड़ा काम किया, एक तुकाराम महाराज का नाना निकला, तुकाराम महाराज का नाना निकला. ये धातु का नाना है. औरंगजेब ने चमड़े का नाना निकला था, कई दिन चल रहेगा, चल जाएगा, कई बंद पड़ जाएगा. ये धातु का नाना है.
ये मामूली काम है हमारा। कितना काम है? मामूली काम हमारा है, ये बड़ा काम नहीं। तुकाराम महाराज का बड़ा काम है, उन्होंने सब जातियों को संगठन किया। ये बड़े आक्रामक थे। कबीर, मोमीन, लथिपा, मुसलमान, सेना नाभिजान, विष्णुदास, सोखा बंका जातीचे महार, त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी प्रमाण पाठ केली। कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे। उन्होंने बड़ी क्रांति की। जिस देश में जातियों जातियों में झगड़ा हो जाता है वो देश आगे नहीं जा सकता। तुकाराम महाराज ने सब जातियों का संगठन किया, उन्होंने बड़ा काम किया है। उनका नाम कितने दिन लोग ले जाएंगे, जब तक चंद्र सूर्य है तब तक उनका नाम ले जाएगा। हमारा नाम तो वाजपेयी का सरकार है तब वाजपेयी अच्छा है, वाजपेयी अच्छा है। वाजपेयी का सरकार खत्म हो जाएगा, वाजपेयी खत्म हो जाएगा, असं त्यांचं बोलण्याचं टोनिंग होतं। मला हे का सांगायचं आहे तर संतांची कीर्ती ही अजरामर आहे महाराज। कोणी म्हणेल ज्ञानेश्वर महाराजांना 22 वर्षाचं आयुष्य मिळालं, तुकाराम महाराजांना 41 वर्ष 1 महिना आणि 17 दिवसाचं मिळालं, नामदेव महाराजांना 80 वर्षाचं मिळालं, स्वामी विवेकानंदांना 33 वर्षाचं मिळालं, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना 51 वर्षाचं मिळालं। हे लौकिकाचं आयुष्य आहे महाराज। या लौकिकाच्या आयुष्याला फारशी किंमत नाही। मनुष्य गेल्यानंतर जितकं दिवस त्याचं नाव पाठीमागं राहतं ते खरं आयुष्य त्याचं असतं। म्हणून अशा संतांचं कार्य हे महाराज फार मोठं आहे। तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये सुखाकरता मी दुसरा कोणताच प्रयत्न केला नाही। न करवे हाला चाली, हाला चाली म्हणजे प्रयत्न, मी कोणताच प्रयत्न केला नाही। का तर संतांच्या कृपेनं, संतांच्या संगतीमध्ये माझ्या जीवनातल्या सगळ्या चिंता निवारण झाल्या। जीवनातल्या चिंता कधी निवारण होत नसतात महाराज, जीवनातल्या चिंता कधीच निवारण होत नाहीत आणि कुणी त्याची मला वाटते अपेक्षाही करू नये। जीवनामध्ये एक चिंता निवारण होईपर्यंत दुसरी चिंता उभी असते महाराज। आमच्यात एक भोळा वारकरी होता, बाळू त्याचं नाव, तो म्हणायचाच, अरे कुठं जातो भोगा तर तुझ्या पाठीमागं मी उभा। ते सुंदर म्हणायचं। जीवनातल्या चिंता कधी निवारण होत नाहीत, पण तुकोबारायांचं जीवन असं आहे। तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवनातल्या सगळ्या चिंता निवारण झाल्यावर एकही चिंता जीवनामध्ये राहिलीच नाही। निवारली चिंता हे, सगळ्या चिंता निवारण झाल्या। नाही त्या संसारामधल्या चिंता कधी निवारण होतात का महाराज? नाही। एक चिंता निवारण होईपर्यंत दुसरी चिंता उभी असते। एखाद्या शेतकऱ्यानं पट्टा पद्धतीचा ऊस लावलेला आहे, तुमच्याकडे ऊस कमी आहे, आमच्या भागात ऊस जास्त आहे बरं, आणि त्या ऊसामध्ये हरळीचं गवत आलेलं आहे। तुमच्याकडे असतं का हरळीचं गवत? लव्हाळा असतो, कुंद्याचं असतं। हे 3 प्रकारची गवतं अशी आहेत आणि ते जर पट्टा पद्धतीमध्ये ऊसात जर आली आणि त्या शेतकऱ्यानं काही महिला रोजंदारीनं खुरपायला लावल्या तर ते गवत असं चमत्कारिक असतं की ती महिला खुरपत खुरपत पुढं कुठपर्यंत गेलेली आहे ते पाठीमागनं बघतो, मान डोकावून, म्हणजे लगेच येतं। तसं संसारामधल्या चिंता आपल्या अशा असतात की एक चिंता निवारण करेपर्यंत दुसरी चिंता असते, पण एकदा का त्या संताची कृपा झाली का जीवनामध्ये चिंता राहतच नाही महाराज। तुकाराम महाराज म्हणतात, जीवनामध्ये आता चिंता नाही, निवारली चिंता आहे। निवारली यापेक्षाही तुकोबारांचा एक पुढचा शब्द आहे की वारली असा शब्द, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली। चिंता वारलेली आहे, तर वारलेला मनुष्य पुन्हा दिसतो का? नाही दिसत, पुन्हा काही केलं तरी दिसत नाही। असो म्हणून तसे जीवनामध्ये आता चिंता राहिलेली नाही, निवारण झालेले आहे। आणि अशा संतांच्या रजकनाची इच्छा देव करतो। तुकोबारा म्हणतात, का करतो तर त्यांच्या रजकनानं आपलं त्रिविध तापानं होरपळलेलं शरीर शांत होतं बरं। हा म्हणून त्रिविध तापाची झाली बोळवण, देखल्याच त्यांचे चरण देखल्यावर रजकन लागल्यावर तर प्रश्नच नाही। म्हणून त्याची इच्छा देव करतो। नामयाची पाठी चाली केशिराज, लागावया रोज चरणीचे, किंवा देव इच्छी रोज चरणीची माती, धावत चालती मागे मागे त्यांच्या चरणाची माती अंगाला लागावी म्हणून देव इच्छा करतो महाराज। एका मिनिटामध्ये देव इच्छा करतो। कुठं केली देवाने इच्छा? म्हणून एक काल्याच्या प्रसंगातील प्रसंग 2 मिनिटात सांगतो, सेवा समर्पित करतो।
एकदा भगवंताने नाटक केलं. काय नाटक केलं? तर त्यांनीच नाटकं करावी, आपल्याला नाटकं जमत नाहीत. आणि एखाद्याने नाटक केलंच मृदुंगाचार्य तर ते अंगलट येतं. खेळ तो येण्याची खेळावा नटतो. रात्रीचंच देव उठले आणि पोट चोळायला लागले. म्हणजे माझ्या पोटात दुखतंय. आता देवाच्या कुठं पोटात दुखतं का हो? दुखतंय म्हटले. सगळे धन्वंतरी वैद्य राजवैद्य आले, सगळे नाडी तपासणी चालू झाली. पण काही केलं तर देवाची पोटदुखी राहायला तयारच नाही. कारण पोटदुखीचं निदान हे सहजासहजी लवकर डॉक्टरला सुद्धा करता येत नाही. कारण पोटदुखी म्हटलं का त्याला अनेक तपासण्या कराव्या लागतात. पित्तानं दुखतंय का, अल्सरनं दुखतंय, कशानं पोट दुखतंय काही समजत नाही. कारण कोणाचं पोट कशानं दुखतं आपल्याला सुद्धा कळत नाही. लोक पोटदुखीचे प्रकार वेगवेगळे असतात सगळ्याचे. आणि मग काही केल्यानंतर पोटदुखी राहीनाच देवाची. गड 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 लोळायला लागले. काय करावं काय करावं. सगळे धन्वंतरी वैद्य आले, राजवैद्य आले. पूर्वी धन्वंतरी राजवैद्य होते. आता काय ॲलोपॅथिकचे डॉक्टर आहेत महाराज, अर्धा तास तपासणी करतात आपले. धन्वंतरी वैद्य आणि ते राजवैद्य असे होते की नाडी परीक्षण केल्याबरोबर त्याची शुगर किती आहे, त्याचा BP किती आहे, त्याला काय आजार आहे आणि त्याला काय उपचार केला पाहिजे हे सांगत होते. आजाराला न विचारता बरं. आत्ताचे डॉक्टर महाराज आता इतके डॉक्टर आहेत की बाबा कमालीचे डॉक्टर आहेत. आता काय पुण्याला आणि मुंबईला इकडे जाऊ द्या, तुमच्या भागात कमी आहेत डॉक्टर. पुण्याला तर मला वाटतं डोळ्याचा डॉक्टर वेगळा, दाताचा वेगळा, पायाचा वेगळा, हाताचा वेगळा, पोटाचा वेगळा. काही कालांतरानं उजव्या डोळ्याचा डॉक्टर वेगळा, डाव्या डोळ्याचा डॉक्टर वेगळा होईल, उजव्या हाताचा डॉक्टर वेगळा होईल, अशी परिस्थिती आहे. आणि अर्धा तास डॉक्टर त्याला तपासतात आणि पुन्हा अर्ध्या तासानंच त्याला विचारतात तुला काय होते. असं जे का पेशंटला विचारलं डॉक्टरने तुला काय होतं, ते म्हटलं मला मरायला होते. पूर्वीचे डॉक्टर असे निदान करायचे. सगळ्यांनी तपासणी केली पण देवाची पोटदुखी राहायला तयारच नाही. आणि मग काय करावं काय करावं म्हटले, काही समजेल. मग शेवटी देवाने सांगितलं अरे माझी पोटदुखी काही कोणत्याच इलाजानं राहत नाही, तर आता एक सोपा इलाज सांगतो तुम्हाला, ते करा. भक्ताच्या पायाच्या खालची माती आणा आणि त्याचा लेप माझ्या पोटाला लावा चिखलाचा करून. नारद महर्षी तिथं होते. नारद महर्षीला वाटलं काय देवा किती सोपं काम आहे, मला रात्री सांगितलं असतं तर मी काय त्रैलोक्यातला भक्त आहे म्हणले. भक्त सूत्र लिहिलेलं नारद आहेत. आणि आत्ता वाकले खाली, ओंजळवर माती घेतली आणि पट दिशी निघाली म्हणजे चिखल करून आणतो तुमच्या पोटाला लावतो. ओळल्याबरोबर देवानी उजव्या हाताची बाही ओढली आणि नारद महर्षीला सांगितलं पुढचं काही माहीत आहे का? पुढं काय? नारद महर्षी म्हणले पुढं काय, आता पौष महिन्यात संक्रांत आहे, पुढं काय तो. तसं नाही म्हटले, तुम्ही माती घेऊन निघालात, चिखल करून आणाल, माझ्या पोटाला लावाल, पोटदुखी राहील, पण तुम्ही मरणार आहात. ज्याच्या पायाच्या खालची माती घेतली तो भक्त मरणार आणि माझी पोटदुखी राहणार. नारद महर्षीच्या अंगाचा आईस्क्रीमच झालं आणि माती खाली कधी टाकली कळालंच नाही. महाराज म्हणले जाऊया राजपिंपरीला, सप्ताह आहे तिथे एखादा भेटतोय का बघूया. बऱ्याच जणाला विचारलं पण कोण माती पुढचं सांगितलं द्यायला तयारच नाही. महाराज द्यायचे पण पुढचं सांगितलं का टाकून द्यायचे. नारद महर्षी म्हणाले वेळ तर 11चीच आहे, पण 11 वाजून 5 मिनटं झाली, जास्तीत जास्त 11 वाजून 10 मिनटापर्यंतचीच मुदत आहे, आता मला राहिली पाहिजे. मग तुम्ही असं करा, तुम्हाला कोण भेटतच नसेल तर गोकुळामध्ये जा. माझ्यावरती प्रेम करणाऱ्या माझ्या गवळणी आहेत, यथा व्रजगोपिका नाम, एका गोपीमध्ये हजारो भक्त घालावे लागतील. असे त्या गोपींचं प्रेम माझ्यावरती आहे. आणि एखाद्या गोपीला सांगा की कृष्णाच्या पोटात दुखते आणि तुझ्या पायाच्या खालची माती दे. नारद महर्षी गोकुळामध्ये गेले. 2 गोपी डोक्यावर हंड्यावर हंडा घेऊन पाण्याचा बाहेर आलत्या, त्या घाट चढून यमुनेचा. त्या 2 गोपींना सांगितलं कृष्णाच्या पोटात दुखतंय आणि तुमच्या पायाच्या खालची माती मागितली. त्यांनी हंडे उचलून ठेवले खाली जाग्यावरती. दोघींनी ओंजळ माती घेतली, नारद महर्षीच्या हातात नाही दिली, आपल्या हृदयाला लावली आणि पळायला लागल्या कृष्ण परमात्म्याच्या राजवाड्याकडं. नारद महर्षीने पुढे जाऊन अडवलं आणि सांगितलं अगं
तुम्ही माती घेऊन निघाला, परंतु तुमच्या मातीच्या चिखलाने त्याची पोटदुखी राहणार आहे, पण तुम्ही मरणार आहात. त्यावेळेस गोपीने सांगितलं, कृष्णाच्या जर पोटात दुखत असेल तर आम्ही कोणत्या तोंडानं जगावं? आम्ही जिवंतपणे त्याच्यावरून जीव ओवाळून टाकलेला आहे. त्याच्याकरता आम्ही जर मरत असेल, आमचा जीव जात असेल आणि त्याची पोटदुखी राहत असेल तर आमचं 7 जन्माचं कल्याण आहे त्याच्यामध्ये. आम्हाला काही सांगू नका आणि शिकवूच नका काही तुम्ही. त्या गोपी गेल्या महाराज, बिंदास गेल्या तिथं. कृष्ण परमात्मा पोटात दुखते म्हणून पोटावून हात फिरवत गडगड लोळतायत. गेल्या त्याने अंगरकावरती केला आणि दोघींनी बिंदास त्याचा चिखल लावून टाकला. 1 मिनिटामध्ये पोटदुखी राहिली. कृष्ण परमात्मा उठून बसले, हसायला लागले खात 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 खात. त्या कृष्ण परमात्म्याच्या समोर हात जोडून उभे राहतात. अरे देवाच्या सन्मुख आम्हाला मृत्यू येत असेल तर आमचं केवढं भाग्य आहे, 7 जन्माचं कल्याण आहे. आणि नारद महर्षी पाठीमागनं धावत आले. म्हणले माझंच चुकलं, म्हाताऱ्या कोताऱ्या गवळ्याने बघून सांगायला पाहिजे होतं. कदाचित हे पाप मलाच लागते का काय? त्यांची मुलं बाळं मालक संसार पोरका होणार, माझ्या देखत एवढ्या तरुण गवळ्याने मरणार. आणि घाबरले, पळत आले. आणि घाबरलेला चेहरा पाहायला, बीपी वाढलेला चेहरा पाहायला नारद महर्षी देवाने ओळखलं. आणि देव नारद महर्षीला म्हणाले, घाबरू नका, मी त्यांना मरून देणार नाही म्हटले. मग मात्र नारद महर्षी दरडावून म्हटले, का बरं? म्हणले माझ्या पोटातच दुखत नव्हतं. मला हे का सांगायचं आहे? तर देवाने इच्छा केली की त्यांच्या पायाच्या खालची माती माझ्या अंगाला लागावी, भक्ताचे रजकन अंगाला लागावी. म्हणून आज सुद्धा आमच्या वारकरी संप्रदायातला प्रत्येक व्यक्ती सकाळी आंघोळ झाल्यावर गोपीचंद कपाळाला लावतो. गोपीचंद म्हणजे नक्की काय? तर गोपीच्या पायाच्या खालची मातीच आहे महाराज, ते दुसरं काहीच नाही. त्या गोपीचंदनानं आमचे विकार कमी होतात अशी आमची भावना आहे. आमचा काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, तंब, अहंकार हे सगळे विकार कमी होण्याकरता आम्ही आमच्या कपाळावरती तो गंध धारण करतो. आणि तो गंध म्हणजे केवळ गोपीच्या पायाच्या खालची माती आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात त्या रजकणामध्ये इतकी ताकद आहे. तुका म्हणे निवेतनु रजकनु लागता, म्हणवोनी केला वास नाही नाशई ठाई. ज्ञानेश्वर राज पावई, ज्ञानेश्वर पावई.